मराठीच्या मुद्द्यावर राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे हे एकत्र आले। त्यानंतर त्यांचा मेळावा देखील झाला, विजय मेळावा मराठीचा झाला आणि त्यानंतर एकंदरीत मराठी भाषा ही अभिजात भाषा पुढे चालू राहावी यासाठी मुंबईमध्ये सर्वच ठिकाणी नियोजन चालू असताना एका मीरा रोडमध्ये एक व्यापाऱ्यांनी आंदोलन केलं आणि त्या व्यापाऱ्यांच्या आंदोलनाला प्रति आंदोलन म्हणून मनसेने आज आंदोलन केलं आणि या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर प्रथमतः त्यांना जे आंदोलनाची परवानगी आहे ती नाकारण्यात आली आणि त्यानंतर पुन्हा ती परवानगी देण्यात आली। या संदर्भात बोलण्यासाठी आपल्याबरोबर शिवसेनेचे खासदार अरविंद सावंत आहेत। साहेब, काय सांगाल? प्रथमतः आंदोलनाला परवानगी नाकारली होती आणि त्यानंतर आंदोलन आता सुरू म्हणजे संपत आले, एकंदरीत काय सांगाल त्याबद्दल? एकंदरीत पहिली गोष्ट, आपण सुरुवात जी केली ती दोन भाऊ एकत्र आले, त्याचा काय परिणाम झाला? उभ्या महाराष्ट्राला आनंद झाला। उभा महाराष्ट्र अतिशय उत्तेजित आहे। यापुढे एकत्र राहावं, सगळ्या निवडणुका असतील, काही सामाजिक प्रश्न असतील, असं सर्वसामान्य जनतेला वाटतं। त्या दृष्टीने पावलं पडायला पाहिजेत। दुसरा प्रश्न, तुम्ही म्हणताना अभिजात भाषेचा उल्लेख केलात, बरं झालं तुमच्या मुखातून अभिजात आली म्हणून सांगतो। त्या मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा द्या असा टाहो फोडणारा खासदार तुमच्यासमोर बसलाय। तो शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचा खासदार आहे आणि आदरणीय उद्धवजींच्या मार्गदर्शनाने ही मागणी सातत्यानं लोकसभेत मांडत असताना एक आमचा पक्ष सोडून मराठीच्या मुद्द्यावर कोणीच काही बोललं नाही। एक पत्र दाखवा त्यांच्या भारतीय जनता पक्षाच्या, आणि विधानसभेच्या निवडणुकीच्या आधी त्यांनी हा मुद्दा आणला की आम्ही मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा। तुम्ही 10 वर्ष काय करत होता? कशाला पाहिजे? मुंबईतील रेल्वे स्टेशनांची नावं बदलण्याचं फलक लावले होते त्यांनी, लावलेलं ना? करिरोडचा लालबाग आम्ही केला, कुठे आहे तो? कुठे आहे तो मराठी? म्हणून लक्षात घे, छोटे विषय असले तरी मराठी माणसांच्या अस्मितेला कसं ठेच लावायची, निवडणुकीपुरती बोर्ड लागले, स्टेशनची नावं आजही नाही बदलली। आणि म्हणून काल परवाकडे त्या मराठी भाषेच्या संदर्भात एकत्र आल्यानंतर काही लोकांना फुरफुरी येते। मग ते जे काय घटना भाईंदरमध्ये घडली ती त्या उर्बट उत्तरांमुळे घडलेली आहे। एखादा माणूस सांगू शकतो ना, मला नाही येत चांगलं बोलता, पण म्हणून कोणी मारत नाही, लक्षात ठेवा। म्हणून मुद्दा असा आहे ना, जेव्हा कुछ भी करो, म्हणजे आमच्या राज्यातून आम्हाला धमक्या देणं, पुन्हा या विरोधात मोर्चा निघाल्यानंतर पोलिसांची परवानगी मिळते आणि जेव्हा हा मोर्चा त्यांनी घोषित केल्यानंतर 2:30 आणि 3 वाजता पहाटे जाऊन कार्यकर्त्यांना अटक करता, ही तुमची लोकशाही, आणि पुन्हा साजरी करता। काय साजरा करतात? साजरा करतात की दुःख व्यक्त, मातम करतात। काय मातम केलं त्यांनी? संविधान की हत्या दिन मातम केला, निषेध केला, बरोबर ना? मग ही संविधानाची हत्या आहे की काय सन्मान आहे? हां, आणि मग आता का दिली परवानगी? मग अगोदर द्यायची होती ना, शांततेने झाला असता तोही। कळू दे ना, मराठी माणसाची आहे ना महाराष्ट्रात, मराठी माणसाच्या महाराष्ट्रामध्ये मराठी माणसांना काढलेल्या मोर्चाला परवानगी नाही। या मोर्चामध्ये लाचारी आहे ना, ती तिथून पोलीस खात्यापर्यंत कशी पोहोचली ती बघा। गृह खाता कोणाकडे? एवढंच लक्षात ठेवा, म्हणजे कळेल ती लाचारी कोण करते ती। या मोर्चामध्ये भगवे झेंडे देखील दिसले आणि सर्वसामान्य माणसं देखील सहभागी होती, काय सांगाल? निश्चितपणे भगवा हा तेजाचाच आहे ना, तो अस्मितेचा आहे, तो स्वाभिमानाचा आहे, तो संस्कृतीचा आहे, तो वारकऱ्यांचा आहे, तो धारकऱ्यांचा आहे। तो असला तर आनंदच आहे ना, तीच मराठी माणसाची अस्मिता आहे, भगवा ध्वज। तसंच प्रताप सरनाईक देखील या मोर्चात सहभागी होणार असं सांगत होते। मिंद्यांनी काय लाचारांचे काय घेऊन बसतो? ज्यांना नैतिकता नाही त्यांच्याबद्दल कधीच बोलू नका। जे मिंदे आहेत त्यांच्याबद्दल काय बोलायचं? स्वाभिमान आहे का त्यांना त्याचा? मग अगोदर का नाही परवानगी? त्याचं उत्तर त्यांनी द्यायचं। हे लाचारी लोक आहेत, वय पैशासाठी कायद्याच्या घाबरून पळालेले लोक आहेत, यांचं काय घेऊन बसता तुम्ही? शेवटचा प्रश्न, मनसेने आज जे आंदोलन पुकारलं त्यानंतर शिवसेनाचं पुढचं मराठीसाठी काय नियोजन असेल किंवा काय पुढे काय पाऊल असेल? नियोजन करायची गरजच नाही आहे, तुमच्या रक्तात ते भिनलं पाहिजे। जिथं जिथं क्रियेला प्रतिक्रिया, आणि चांगली असेल तर चांगली प्रतिक्रिया। कोणी अवमान सहन नाही करता। माझ्या राज्यात माझ्या मराठी भाषेचा अवमान कोणीच करू नये, आणि केला तो सहन केला जाणार नाही। हे दोघांनी काल सांगितलेलं, आणखीन काय पाहिजे? निश्चितच माझ्या राज्यात मराठी भाषेचा अवमान मी सहन करणार नाही, असं देखील खासदार अरविंद सावंत यांनी सांगितलं आहे। कॅमेरामॅन अमेश सुरेसह उमेश बुचडे, पुढारी न्यूज, सिंधुदुर्ग।